मी असे अनेक गोंधळ पाहिले की इंग्रजीत किंवा हिंदीत नाव आहे किंवा हिंदी भाषिकाचं दुकान आहे म्हणून ते फोडलंय, पण त्याच्या बाजूला उर्दूचा बोर्ड मात्र काढत नाहीयेत तुम्ही. आजही मालेगावात जा किंवा मीरा भाईंदर मध्ये जा, तिथल्या दुकानांवर उर्दूत मध्ये फलक आहेत. हिंदी काढतात, मग उर्दू का नको? कुठल्याही तुम्ही म्हणजे परधर्मीयाला जे हिंदी बोलतायत तर त्यांना तुम्ही मराठी बोलण्याची सक्ती का नाही करत आहे? त्याला तुम्ही सांगताय की भैया केले कितने के, भैया कबाड़ी वाले आगे भंगार कबाड़ी तो भैया लो आहे क्या किलो लोगे. त्याच्याशी म्हणजे त्याची हिंदी म्हणजे हिंदी वेगळी झाली का? ठीक आहे, त्याची हिंदी मेरकू तेरकू हमकू आहे ती भाषा वेगळी. परंतु जर तुम्हाला हा वादच घालायचा असेल तर मग सगळ्यांना सगळ्यांना समान. मग इथल्या मुसलमानाने पण मराठी बोलली पाहिजे, उर्दू शाळा रद्द करा. हे आजपर्यंत कोणीच बोलत नाहीये. आज उर्दू शाळेचं प्रमाण वाढतंय, तुम्ही नाही तो त्यांचा धर्म. तर हे आपण कुठेतरी जाणून बुजत टाळतोय की घाबरतोय शब्द फार जाणीवपूर्वक वापरतोय मी, कारण की मी पण त्यात येतो ना. मी पण सांगतो ना की मराठी बोला, मी पण सक्ती करतो ना. तर हे आपण कुठेतरी म्हणजे भेदभाव करतोय. हे आपल्याला तो समतोल राखता आला पाहिजे, सगळ्यांना समान. बरोबर. मग गुजरात्याला, मारवाड्याला, सिंधीला आणि मुसलमानाला, बरोबर सगळ्यांना